नमस्कार, मी सहयोगिता आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त। या ठिकाणी सगळ्या रेल्वे गाड्या इथून धावतात, थांबत एकही नाही। कशा पद्धतीचं आपण आता यांना आश्वासन दिले, काय कारवाई करणार याच्यावर? सर्वप्रथम सगळ्यांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी व्यक्त करतो। आज मुरुडकरांनी एवढं मोठं आंदोलन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उभा केलेलं आहे आणि यांची मागणी विशेषतः मुख्य मागणी आहे ती रेल्वे थांबा सगळ्या गाड्यांना इथं मिळाला पाहिजे। रेल्वे स्टेशनचं अपग्रेडेशन इथं झालं पाहिजे। इथं मालधक्क्याची निर्मिती झाली पाहिजे, जे की पूर्वापार इथं म्हणजे नॅरोगेज असताना इथं मालधक्का मोठ्या प्रमाणात वापरला जात होता आणि इथं बऱ्याच भागातनं आजूबाजूच्या शेतीमाल आणि सिमेंट पोल वगैरे माल इथून सगळीकडे जात होता। असं असताना देखील ह्या सध्याच्या सरकारच्या काळामध्ये हे सर्व इथं बंद पडलेलं आहे आणि जो होता तो थांबा सुद्धा इथला बंद केलेला आहे। ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे। आज जवळपास 1 लाख लोकवस्तीचं गाव हे असताना आणि आजूबाजूच्या 60-70 गावांचा संपर्क इथं असताना सुद्धा या गावातल्या लोकांना 40-50 किलोमीटरचा प्रवास करून धाराशिवहून तरी इथं यावं लागतं किंवा लातूरहून तरी इथं यावं लागतं आणि 2 मिनिटाच्या थांब्यासाठी एवढा म्हणजे आम्ही सातत्यानं राजकीय लेवलवर पाठपुरावा करून सुद्धा तो 2 मिनिटाचा थांबा यांना मिळत नाही। ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे। जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून सातत्यानं ह्या गोष्टीची मागणी अधिकाऱ्यासमोर आणि रेल्वे प्रशासनासमोर मी करत आहे। इवन मंत्र्यासमोर सुद्धा मी मागणी केलेली आहे, तरी सुद्धा ही मागणी मान्य होत नाही। शेवटी जनतेला आंदोलनाचा हत्यार उपसावा लागलेला आहे आणि लोकसंख्येचं गाव आहे, एवढं मोठं पोटेन्शियल गावामध्ये असताना रेल्वे या ठिकाणी थांबणं देण्याचं काय कारण असू शकतं? आता तुम्ही नाही म्हणजे काय तुम्ही सांगितलं, त्यांचं सातत्यानं एकच म्हणणं आहे की जे थांबे याच्यामध्ये बंद झाले कोविड काळामध्ये, हा प्रश्न देशभरामधला आहे। देशभरामध्ये बरेच थांबे म्हणजे बंद केले गेले आणि ते चालू करण्याबाबतचा कुठलाही ठोस निर्णय सरकारतर्फे घेतला जात नाहीये आणि मागणी करून सुद्धा सगळ्या बऱ्याच खासदारांची ही मागणी आहे की त्यांच्या मतदार क्षेत्रामधले हे थांबे पूर्ववत चालू केले जावेत, पण रेल्वे प्रशासन कारणही सांगायला तयार नाही आणि ऍक्शनही घ्यायला तयार नाही। हे मोठं दुर्दैव आहे। सत्ताधाऱ्यांचं गांभीर्य नाही हा म्हणजे कसं आहे, त्यांचं काही बाबतीमध्ये त्यांचं योग्य असेल की तिथं म्हणजे कलेक्शन नाही, तिथं पॅसेंजर नाही किंवा काही नाही, पण ह्या कुठल्याही त्यांच्या अटीमध्ये किंवा नियमामध्ये मुरुड बसत नाही। मुरुड सारखी जी गाव आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत आहे। सर, काही ग्रामस्थांचं असं मत आहे की जे रेड झोन मध्ये हा मुरुडचा रेल्वे स्टेशन आलेला आहे, परंतु हा रेड झोन तर नाहीच आहे। जे काही पारधी वस्ती असतील ते ढोकी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी विनाकारण रेड झोन देण्यात आलेला आहे। याबद्दल काय सांगा? आणि हा रेड झोन नसतानाही या ठिकाणी पहिले 3 ट्रॅक होते सर। एक माल वाहतुकीचा ट्रॅक होता, माल धक्का क्रॉसिंगचा एक होता आणि आपला मेन लाईनचा एक होता। हे नॅरोगेजचं ज्यावेळेस रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झालं त्यावेळेस हे रेल्वे स्टेशनच पटलावरून गायब झाले। त्याबद्दल काय सांगाल सर? नक्की ह्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि याचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे। ही नागरिकांची मागणी रास्त आहे आणि या मागणीसाठी मी नागरिकांच्या सोबत 24 तास उपलब्ध राहायला तयार आहे मागणी करण्यासाठी। थँक्यू। शिवाजी काळगे सर, भारतीय जनमत न्यूज ब्युरो चीफ आणि मुरुड, धन्यवाद। बोला, काय अपेक्षा आहे मुरुडकरांची? आमची मुरुडकरांची माफकच अपेक्षा आहे। आमचं मुरुडचं जे गतवैभव होतं रेल्वे स्टेशनचं नॅरोगेज असताना, त्या ठिकाणी 40 लोकांचा स्टाफ होता, मोठमोठे गोडाऊन्स होते आणि जेव्हा तुम्ही त्या काळात आला असता इथं फार मोठे रेल्वे दिसायचे, हॉटेलचा व्यवसाय चालायचा, पानपट्टी टपरी चालायची, बाकीचे काही दुकानं चालायचे। त्या ठिकाणचे ऑटोवाल्यांचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी रेल्वे महत्वाची होती आणि आता आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावाची लोकसंख्या 1 लाख आहे आणि ह्या आजूबाजूला 70-80 गावाचा सहभाग आहे आणि त्यांचे 2 लाख धरले, तर म्हणजे 3.5-4 लाख लोकांचा हा प्रश्न आहे। आणि तुम्हाला मला महत्वाचं सांगायचं आहे की मी गेल्या 15 दिवसात एक अभ्यास केला, तर मुरुड आणि मुरुड परिसरातून मुंबईला आणि पुण्याला शिकलेले पोरं, डॉक्टर असलेले, इंजिनियर असलेले, वकील असलेले किंवा इतर प्रशासनात असलेले अधिकारी, कंपन्यामध्ये असलेले नोकरी, तर 25,000 पेक्षा जास्त लोक आहेत। म्हणजे 25,000 हे लोक आहेत, म्हणजे त्यांचं कुटुंब झालं तर 1 लाख लोक आहेत। तर ह्या लोकांसाठी तरी ही गाडी या ठिकाणी थांबावी एवढीच आमची माफक अपेक्षा। साधन उपलब्ध करून द्या एवढंच या ठिकाणी बोलतो। धन्यवाद। या ठिकाणी सगळ्या रेल्वे गाड्या इथून धावतात, थांबत एकही नाही।
कशा पद्धतीचं आपण आता यांना आश्वासन दिले, काय कारवाई करणार याच्यावर? सर्वप्रथम सगळ्यांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी व्यक्त करतो. आज मुरुडकरांनी एवढं मोठं आंदोलन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उभा केलेलं आहे आणि यांची मागणी विशेषतः मुख्य मागणी आहे ती रेल्वे थांबा सगळ्या गाड्यांना इथं मिळाला पाहिजे. रेल्वे स्टेशनचं अपग्रेडेशन इथं झालं पाहिजे. इथं मालधक्क्याची निर्मिती झाली पाहिजे, जे की पूर्वापार इथं म्हणजे नॅरोगेज असताना इथं मालधक्का मोठ्या प्रमाणात वापरला जात होता आणि इथं बऱ्याच भागातनं आजूबाजूच्या शेतीमाल आणि सिमेंट पोल वगैरे माल इथून सगळीकडे जात होता. असं असताना देखील ह्या सध्याच्या सरकारच्या काळामध्ये हे सर्व इथं बंद पडलेलं आहे आणि जो होता तो थांबा सुद्धा इथला बंद केलेला आहे. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. आज जवळपास 1 लाख लोकवस्तीचं गाव हे असताना आणि आजूबाजूच्या 60-70 गावांचा संपर्क इथं असताना सुद्धा या गावातल्या लोकांना 40-50 किलोमीटरचा प्रवास करून धाराशिवहून तरी इथं यावं लागतं किंवा लातूरहून तरी इथं यावं लागतं आणि 2 मिनिटाच्या थांब्यासाठी एवढा म्हणजे आम्ही सातत्यानं राजकीय लेवलवर पाठपुरावा करून सुद्धा तो 2 मिनिटाचा थांबा यांना मिळत नाही. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. जेव्हापासनं मी खासदार झालो तेव्हापासून सातत्यानं ह्या गोष्टीची मागणी अधिकाऱ्यासमोर आणि रेल्वे प्रशासनासमोर मी करत आहे. इव्हन मंत्र्यासमोर सुद्धा मी मागणी केलेली आहे, तरी सुद्धा ही मागणी मान्य होत नाही. शेवटी जनतेला आंदोलनाचा हत्यार उपसावा लागलेला आहे आणि लोकसंख्येचं गाव आहे, एवढं मोठं पोटेन्शियल गावामध्ये असताना रेल्वे या ठिकाणी थांबणं देण्याचं काय कारण असू शकतं? आता तुम्ही नाही म्हणजे काय त्यांनी सांगितलं, त्यांचं सातत्यानं एकच म्हणणं आहे की जे थांबे याच्यामध्ये बंद झाले कोविड काळामध्ये, हा प्रश्न देशभरामधला आहे. देशभरामध्ये बरेच थांबे म्हणजे बंद केले गेले आणि ते चालू करण्याबाबतचा कुठलाही ठोस निर्णय सरकारतर्फे घेतला जात नाहीये आणि मागणी करून सुद्धा सगळ्या बऱ्याच खासदारांची ही मागणी आहे की त्यांच्या मतदार क्षेत्रामधले हे थांबे पूर्ववत चालू केले जावेत. पण रेल्वे प्रशासन कारणही सांगायला तयार नाही आणि ऍक्शनही घ्यायला तयार नाही. हे मोठं दुर्दैव आहे. सत्ताधाऱ्यांचं गांभीर्य नाही म्हणायचं. हा म्हणजे कसं आहे, त्यांचं काही बाबतीमध्ये त्यांचं योग्य असेल की तिथं म्हणजे कलेक्शन नाही, तिथं पॅसेंजर नाही किंवा काही नाही, पण ह्या कुठल्याही त्यांच्या अटीमध्ये किंवा नियमामध्ये मुरुड बसत नाही. मुरुड सारखी जी गाव आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत आहे. सर, काही ग्रामस्थांचं असं मत आहे की जे रेड झोन मध्ये हा मुरुडचा रेल्वे स्टेशन आलेला आहे, परंतु हा रेड झोन तर नाहीच आहे. जे काही पारधी वस्ती असतील ते ढोकी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी विनाकारण रेड झोन देण्यात आलेला आहे. याबद्दल काय सांगा? आणि हा रेड झोन नसतानाही या ठिकाणी पहिले 3 ट्रॅक होते सर. एक माल वाहतुकीचा ट्रॅक होता, माल धक्का क्रॉसिंगचा एक होता आणि आपला मेन लाईनचा एक होता. हे नॅरोगेजचं ज्यावेळेस रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झालं त्यावेळेस ही रेल्वे स्टेशनच पटलावरून गायब झाले. याबद्दल काय सांगाल सर? नक्की याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि याचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. ही नागरिकांची मागणी रास्त आहे आणि या मागणीसाठी मी नागरिकांच्या सोबत 24 तास उपलब्ध राहायला तयार आहे मागणी करण्यासाठी. थँक्यू. शिवाजी काळगे सर, भारतीय जनता न्यूज ब्युरो चीफ आणि धन्यवाद. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा भारतीय जनमत न्यूज. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.